मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा आणि विशेष सूचना घेऊन मी आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्याकरिता आलेलो आहे. संजय गांधी निराधार सोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेणारे लाभार्थी जसे की दिव्यांग लाभार्थी आहेत, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आणि सोबतच विधवा महिला पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय हा व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ आहे. विशेष करून त्या लाभार्थ्यांकरिता आहे जे श्रावण बाळ योजनेमध्ये लाभ घेत आहेत आणि दिव्यांग आहेत. सोबतच दिव्यांग लाभार्थी संजय गांधी अनुदान निराधार योजनेमध्ये लाभ घेत आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांकरिता मंत्रालय स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुसरून ही व्हिडिओ आज बनवण्यात आलेली आहे. काय आहे ती सूचना जाणून घेण्यापूर्वी आज जागतिक अपंग दिन आहे 3 डिसेंबर. आजच्या या दिनाच्या सर्वच दिव्यांग बांधवांचं या चॅनेलवर अभिनंदन आहे आणि सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना या दिनाच्या शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुख आणि समृद्धीने व शांतीने जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर बघा मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांकरिता व्हिडिओ महत्वाचा आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा जेणेकरून ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना तुमच्याकडून ही छोटीशी मदत होईल. तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेणारे सर्वच लाभार्थी वर सांगितल्याप्रमाणे श्रावण बाळ योजनेतले लाभार्थी असू शकतात. वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी सोबतच दिव्यांग व्यक्तींकरिता हा व्हिडिओ महत्वाचा आहे. जर हे काम नाही तुम्ही केलात, नोव्हेंबर प्रमाणे डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर सूचना अशी आहे, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा सर्वच लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. बघा आता तुम्ही विचाराल सर आम्हाला 2.5 मिळालेले नाही, फक्त 1.5 मिळालेले आहेत. आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सर्व काही दिलेलं आहे. जर तुम्ही सर्व काही दिलं असेल आणि तुमची केवायसी झालेली असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. विशेष करून त्या व्यक्तींकरिता महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या लोकांनी वारंवार डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, नोव्हेंबरचा हप्ता त्यांना मिळालेलाच नाही. या लाभार्थ्यांनी आता करायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बघा मित्रांनो, जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनी जवळच्या तहसील कार्यालयामध्ये आधार कार्ड क्रमांक म्हणजेच आधार कार्ड तुमचं तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि आधार कार्डने ऑथेंटिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे, म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे OTP बेसवर. ठीक आहे. ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाही अशा लाभार्थ्यांनी OTP बेसवर व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. एकदा शासन निर्णय येऊन गेल्याच्या नंतर नोव्हेंबर प्रमाणे डिसेंबरचा सुद्धा हप्ता तुमचा राहू शकतो. म्हणून सर्वच लाभार्थ्यांनी म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाही अशा लाभार्थ्यांनी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. आणि त्या लोकांचा प्रश्न सुद्धा आहे ज्या लोकांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे, केवायसी झालेली आहे, तरी त्यांना 2,500 रुपये आलेले नाहीत. याचे काही कारण आहेत.
बघा, तुम्ही जरी डॉक्युमेंट्स दिले असतील तर तुमची फाईल अपलोड केली गेली नसावी. जर अपलोड केली गेली असेल तर अपडेट होण्याकरिता वेळ लागतो, असं उत्तर मला संजय गांधी निराधार विभागाचे पद अधिकारी म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांच्याकडून अशी मिळाली होती माहिती की तुमचे डॉक्युमेंट अपडेट झालेले नाहीत, तांत्रिक अडचणी असू शकतात. असं सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. कदाचित तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले नसावे. अपडेट झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळतील. तर तुम्हाला हे काम सर्वप्रथम करून घ्यायचं आहे. नोव्हेंबर प्रमाणे या महिन्यामध्ये लाभार्थी वंचित राहू नये या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता बनवलेला आहे. सदर माहिती, सदर व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांची मदत होईल आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळेल. तर मित्रांनो, हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. तोवर मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.